मोठी बातमी आता समोर येते। माणिकराव कोकाटे आणि धनंजय मुंडे दोघेही मंत्री होणार असल्याचं कळतंय। या दोघांनाही शपथविधीसाठी फोन गेलेला आहे। आपण थोड्या वेळापूर्वीच पाहत होतो धनंजय मुंडे यांना कोणत्याही प्रकारचा अजूनही फोन गेला नव्हता, त्यामुळे धनंजय मुंडे यांना डच्चू मिळणार का असा प्रश्न उपस्थित झाला होता। मात्र आता धनंजय मुंडे हे देखील मंत्री होणार असल्याचं कळतंय। त्याचसोबत माणिकराव कोकाटे हे देखील मंत्री होणार आहेत। माणिकराव कोकाटे आणि धनंजय मुंडे या दोघांनाही शपथविधीसाठी फोन गेला असल्याचं कळतंय। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। धनंजय मुंडे हे मंत्री होणार आहेत। धनंजय मुंडेंचा खरं तर पत्ता कट झाला का असा प्रश्न थोड्या वेळापूर्वीपर्यंत आपण उपस्थित केला होता। मात्र धनंजय मुंडे आता हे मंत्री होणार असल्याचं कळतंय। मंत्रिपदाची ते आज शपथ घेणार आहेत, कारण धनंजय मुंडे यांना देखील शपथविधीसाठी पक्षाकडून फोन गेलेला आहे। त्यासोबतच माणिकराव कोकाटे यांना देखील पक्षाकडून फोन गेला असल्याचं पाहायला मिळतंय। नागपूर हिवाळी अधिवेशना अगोदर महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज होतोय। आज मंत्रिपदाची शपथ अनेक आमदार घेणार आहेत आणि त्यामध्ये धनंजय मुंडे यांचा पत्ता कट होणार असं बोललं जात होतं। मात्र धनंजय मुंडे हे देखील आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत। त्यासोबतच माणिकराव कोकाटे यांना देखील पक्षाकडून फोन केलेला आहे आणि माणिकराव कोकाटे आणि धनंजय मुंडे हे आता दोघांनाही शपथविधीसाठी फोन गेला असल्याचं कळतंय। त्यामुळे दोघेही हे मंत्री होणार असल्याचं कळतंय। आपण पाहतोय या जम्बो मंत्रिमंडळामध्ये अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली असली तरी काही जुने चेहरे देखील पुन्हा आपल्याला पाहायला मिळत आहेत। माणिकराव कोकाटे आणि धनंजय मुंडे हे दोघेही मंत्री होणार असल्याचं कळतंय। दोघांनाही शपथविधीसाठी पक्षाकडून फोन गेलाय।